खिचडी केली आहे। आज आहे गुरुवार आणि माझा उपवास असतो, तर त्यामुळे तर खिचडीची तयारी करत आहे। आणि आज होळी आहे, तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होळी। तर आज मस्तपैकी पूर्णचा स्वयंपाक करायचा आहे। आता मी कुकरला बटाटे लावले आहेत। कुकरला बटाटे झाल्यानंतर मी पूर्ण डाळ लावणार आहे। तर मी कसं पुरण करते हे तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे आज, तर तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा। तर मी आता 2 पेले हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि ती डाळ आपण पाण्यामध्ये भिजवून 1 ते 2 तास ठेवायची। आणि मी रांगोळी काढत होते त्यावेळेस नेमकं गाय आली। पहिला म्हणलं की आपण आज गुरुवार आहे आणि दारासमोर गाय आली तर आपण पोळी देऊया, आणि नंतर मला लक्षात आलं की आपण पोळी आणि साखर द्यायला पाहिजे होती, म्हणून मी परत एकदा आत गेले, पोळी आणि साखर घेऊन बाहेर आले। तर बाहेर मला अजून 2 वासरं दिसले। तर नेमका आज गुरुवार होता आणि असं गाय आणि वासरू आले तर त्यांनी भांडत होते, तर मी सगळ्यांना थोडे थोडे करून तुकडे करून पोळीचे त्यांना दिले। तर देव कुणाच्या पण रूपात येऊ शकतो आणि गुरुवार होता तर तिघांना पण दिले पोळी आणि त्यांनी खाल्ले आणि मग मी नंतर माझ्या कामाला लागले। तर डाळ पण मस्तपैकी भिजली आहे आणि आता मी कुकर लावत आहे। तर पाणी आपण थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर त्यासाठी पाणी थोडं डाळीमध्ये जास्त टाका। तर मी जास्त टाकत आहे बिकॉज मला कटाची आमटी करायची आहे।
तर मी डाळीमध्ये हळद आणि थोडंसं तेल ॲड केली आहे. जेवढी वाटी तुम्ही डाळ घेतलास तेवढीच वाटी गूळ ॲड करायचा आहे. पण मी थोडा जास्त गूळ ॲड केले आहे बिकॉज आमच्या घरी गोड पुरणाच्या पोळ्या खातात, तर त्यामुळे मी गूळ थोडा जास्त ॲड केली आहे. जर तुम्ही जास्त गूळ घातलात तर तुमचं पुरण पातळ होऊ शकतं. जर तुमचं पुरण हे पातळ झालं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये डाळ्याची पावडर काढायची आणि ती ॲड करायची पुरणामध्ये, त्यामुळे आपलं पुरण घट्ट होतं. तर मी आता कणिक मळत आहे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे आणि 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये हळद, थोडंसं मीठ आणि किंचितसं तेल असं सगळं ॲड केली आहे. मला असं पिवळ्या कलरच्या पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात, त्यामुळं मी हळद जास्त टाकली आहे. जर तुम्हाला जास्त पिवळ्या कलरच्या पोळ्या पाहिजे नसतील तर तुम्ही हळद एकदम 1 चिमूटभर जरी टाकली तरी पण चालेल. मी कणिक खूप वेळ मळली आहे. जेवढं जास्त आपण कणिक मऊ करेल तेवढे छान पुरणाच्या पोळ्या एकदम भारी होतात आणि फुटत नाहीत, पहिली गोष्ट पुरणाच्या पोळ्या. आणि आता मी काढत आहे पाणी, म्हणजे कटाच्या आमटीसाठी पाणी काढत असतं डाळीमधलं सगळं. तर मी आता पाणी काढत आहे. कढई गरम झाल्यानंतर मी तूप ॲड केली आहे. मग नंतर मी त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करायची. तर आता मी गूळ ॲड करत आहे. गूळ जास्त तुम्ही घालू नका, कारण नंतर पुरण खूप पातळ होणार आहे. जेवढं वाटी तुम्ही डाळ घेतला आहात त्याच्यात तेवढीच वाटी आणि त्याच्यात थोडं जास्त गूळ आपण ॲड करायचा आहे.
जर तुम्हाला कटाची आमटी कशी करायची ही रेसिपी हवी असेल तर मी त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी कटाची आमटी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. तर मग ते सगळं स्वयंपाक झाला. किचन कट्टा एकदम सगळं क्लीन केलं आहे. सकाळपासून खूप कामं होते तर छानपैकी आराम झाला आणि आता मी बाहेर सगळं क्लीन करत आहे. बाहेर दारासमोर रांगोळी काढत आहे. कुठं करायचं पण? हां ओके. आम्ही अगोदर तिकडे मित्रनगरमध्ये राहत होतो ना. आम्ही होळीला म्हणजे असं कुठला पण सण असेल ना इथं दारात मी अशी रांगोळी करत होतो. तू आज फारच छान दिसायली. फार छान दिसायली का? काहीच केलं नाही आता. कुत्र बघ मी बाबा अंगावर नाही. हट हट. असं का रे? मी घाबरले की. तू घाबरली, माझी काय चूक आहे? हट आणि माझ्या अंगावर ना कशाला त्या आपण इथं काय ठेवूया. हां